पाहिजे तुमच्याकडून की सगळे तास होतील, सगळे शिक्षक येतील आणि सगळं की कोणी आम्हाला टाचर केलं तर आम्ही तुम्हाला कंप्लेंट करू शकतो. 100% करायची येऊन कंप्लेंट पाहिजे. आपल्याला एक मॅडम सर कंप्लेंटची एक बॉक्स लावा. तुम्हाला जी काही कंप्लेंट असेल त्या बॉक्स मध्ये टाकायची. सर आम्ही टाकतात पण ते तुमच्या पोहोचणार. सर आम्ही ठीक आहे. आणि 2 दिवसामध्ये तुमचं सगळं नियोजन होईल. तुमचा जो अभ्यासक्रम मागं पडलेला आहे तो जादा तासिका घेऊ आपण. दुपारनंतर तुमची यायची तयारी राहील शाळेमध्ये. मग आपण दुपारनंतर जादा तासिक घेऊ. आपली 1 वाजेपर्यंत शाळा आहे सर, बरोबर आहे? 1 नंतर तुम्हाला 1 तास सुट्टी होईल, 1 तासाची. त्यानंतर सर आपण जादा तासिका घेऊन दिवशी सर आपण त्यांचा अभ्यासक्रम भरून काढू. तुम्ही म्हणताय पण हे करून पण दाखवलं पाहिजे. आणि 1 महिना काय केलं नाही पाहिजे की आम्ही तुम्हाला बोलवलं आपलं तुम्हाला लक्ष द्यायचं काम आहे. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आमची वेळ झाली नाही पाहिजे आम्हाला तुम्हाला बोलायची. बरोबर आहे. आणि एवढं शिक्षकांचं हे पण नाही केलं पाहिजे. शिक्षणावर जर सगळ्या विद्यार्थ्यांचा विश्वास उतरला ना पूर्ण भारत असंच जाईल म्हणून. आणि आम्ही पुन्हा भारताची गेल्या 2 दिवसापासूनच्या ज्या अडचणी आहेत त्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या. कार्यालयापर्यंत पोहोचल्या. त्यामुळे मी आज इथं स्वतः प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आलो. मुलांच्या सगळ्या भावना ऐकून घेतल्या, मुलांच्या अडचणी ऐकून घेतल्या. सर्व मुलांनी जे सांगितलं की आमचा अभ्यासक्रम जो थोडाफार मागं पडलेला आहे, 1 महिन्यापासून त्याची तास होत नाहीत, त्यासाठी आम्ही जादा तासिकेचं नियोजन करू. मुख्याध्यापक हंगारीकर सर, आमचे जोशी सर, रोडे सर, आमचे बाकीचे पापा सर, आम्ही सगळेजण बसून याच्यावर मार्ग काढू. आम्ही विद्यार्थ्यांसाठीच आहोत, विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आहोत. विद्यार्थ्यांचं जे काही शैक्षणिक थोडं मागं पडलेलं आहे, जे काही अभ्यासक्रम मागं पडला आहे वार्षिक नियोजनानुसार, तो अभ्यासक्रम आम्ही पूर्णतः पुढच्या जादा तासिका करून आम्ही त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करू. विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की आम्हाला काही जो अभ्यासक्रम आहे तो काही लक्षात येत नाही किंवा मग आम्हाला टीचिंग होत नाही. इथं प्रॉब्लेम असा झाला, आपल्या शाळेचे शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळं थोडा विस्कळीतपणा आला होता. त्याच्यामध्ये आपण जोशी सर बसून मार्ग काढू, टाईम टेबल तयार करू आणि जादा तासिक घेऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान जे झालेलं आहे त्या भरून काढू. तुमच्या आता मी आज आलो आहे सर, याच्यामध्ये जी काही अनियमितता होत असेल ती अनियमितता इथून पुढे होणार नाही. आणि ते जर अनियमितता करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई 100% शिक्षण विभाग करेल. तुमच्या ज्या भावना आहेत त्या लक्षात आल्या, तुमचे प्रश्न पण लक्षात आले. इथं ज्या काही त्रुटी शाळेमध्ये आहेत त्या त्रुटी आम्ही पूर्ण करू. चर्चा केली नाही असं होणार नाही. आणि एक लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये येणं त्यांचा हक्क आहे. कोणीही म्हणणार नाही TC काढून घेऊन जा म्हणून. आम्ही जर काही घडलं असेल, असं जर काही बोलले असतील तर आम्ही 100% महाराष्ट्र खाजगी शाळा संहिता 1981 मधील शिस्त व अपीलमधील जे नियम आहेत त्यानुसार आम्ही कारवाई करू. झालेलं आहे त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही. प्रशासन म्हणून मला याच्यामध्ये बोलता येणार नाही. मी इथून पुढं जे काही शाळेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय 100% शिक्षण विभाग घेईल अशी ग्वाही देतो. अशी मला 100% खात्री आहे, धारणा आहे माझी. मॅडम एकदम विद्यार्थ्या हिताचाच विचार करणार. आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम असं कधीही बोलणार नाही, 100% मला खात्री आहे. सर अटक करायची का? म्हणजे शिक्षण विभागाला एवढी संवेदनशीलता सुद्धा राहिली नाही का? नाही. एक लक्षात घ्या, मी 100% तुम्हाला एक ग्वाही देतो. आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम एकदम सुसंस्कृत आहेत, एकदम चांगल्या स्वभावाच्या आहेत. त्या असं कधीही म्हणणार नाहीत. असं जर माझा होऊ द्या सर, असं जर कुणी बाहेर चर्चा करीत असेल की शिक्षणाधिकारी मॅडम असं म्हणल्या किंवा XYZ वक्तव्य केलं तर हे चुकीचं आहे. मॅडम असं कधीही बोलणार नाही. हा प्रश्न तुमच्या शिक्षण विभागाच्या कोणालाच माहीत नव्हता. ह्या गट शिक्षणाधिकारी हिना अन्सारी म्हणून आहेत, त्यांच्याकडे होता. परंतु मला वाटतं त्यांनी सांगितलं, कार्यालयाला कळवलं की मी असमर्थ आहे, इथं चार्ज सांभाळण्यासाठी मी आजारी आहे, असं कळवल्यामुळं त्यांच्याकडचा कार्यभार कमी झाला. आणि सर BO आपला चार्ज तोंडी त्यांच्या सरकार देऊ शकतो का? तोंडी असतील तर निगराणकार म्हणून त्यांना त्यांच्या सबऑर्डिनेटला काम बघा म्हणून सांगण्याचा अधिकार आहे. गट शिक्षणाधिकारी मॅडमचं तब्येत चांगली नाही असं त्यांनी मेसेज दिलेला आहे, कार्यालयाला आजारी आहे म्हणून मेसेज दिलेला आहे, त्यामुळं त्या इथं नाही आहे. आता मी याची 100% कार्यालयामध्ये जाऊन खात्री करतो. मी सांगतो सर, मला खात्री करू द्या. खात्री केल्यानंतर मी याच्यावर भाष्य करेन. मला जोपर्यंत मी याची खात्री करत नाही तोपर्यंत मी याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आणि इथे ह्या शाळेला मुख्याध्यापक नेमण्याला काय अडचण आहे?
तर या शाळेच्या मुख्याध्यापकाची जी अडचण आहे ती या शाळेच्या जो संस्था आहे ते शेड्यूल 1 वर म्हणजे आपले जे चॅरिटी कमिशनर असतात, धर्मादाय आयुक्त जे असतात, त्यांच्याकडे संस्थेची नोंदणी असते आणि त्या नोंदणीचं शेड्यूल 1 म्हणजे परिशिष्ट 1 असतं. त्या परिशिष्ट 1 वर जे कोणी असतील ते संस्था चालवतात, संस्थेचं हित बघतात. परंतु सद्यस्थितीमध्ये शेड्यूल 1 वर इथं कोणतीही संस्था नाही, म्हणून मुख्याध्यापकाची नेमणूक नाही. तुम्ही जे तुमच्या वरिष्ठ बरं, याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, कारण मला याच्यामधलं काही कल्पना नाही. पण मी निश्चितपणे सांगू शकतो की बीड जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी या खूप सुसंस्कृत आहेत. खूप त्यांचा शिक्षणावर खूप त्यांचा भर आहे की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं नाही पाहिजे. परंतु अशी रेकॉर्डिंग आमची मॅडमची व्हायरल होणं मला वाटत नाही. मॅडम बोललेले असतील आणि बोलणारही नाही. हां, विद्यार्थ्यांनी ज्या त्यांच्या समस्या मांडल्या किंवा शिक्षकांबद्दल त्यांच्या ज्या भावना होत्या त्या सगळ्या लक्षात आल्या. ह्या ज्या भावना आहेत त्या आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवू आणि निश्चितपणे जर याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर आम्ही प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करू. मान्यता म्हणून माध्यमिकला असते, संच मान्यतेला निकष असतात. त्या निकषानुसार जेवढे पदं मान्य आहेत तेवढ्याच पदांचा पगार निघतो, तेवढे शिक्षक इथं राहतात आणि उर्वरित जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत त्याची सेवाज्येष्ठता असते. सेवाज्येष्ठतेनुसार आपण त्याचं समायोजन करतो. त्यानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयानं समायोजन केलेलं आहे. संबंधिताला जिथं रिक्त जागा आहेत शिक्षकांच्या तिथं समायोजित केलं आहे. आपला नेहमी शिक्षणामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. बीड जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगलीच आहे. ठीक आहे, या शाळेमध्ये थोडे जास्त एकाच वेळेला 27 शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे थोडा अडचण निर्माण झाली. ती अडचण प्रशासन म्हणून, शिक्षण विभाग म्हणून आम्ही वरिष्ठांकडे मांडू, आमचे शिक्षण उपसंचालकाकडे मांडू, आमचे डायरेक्टर साहेबांकडे मांडू आणि याच्यामध्ये निश्चित आम्ही मार्ग काढू. विद्यार्थ्यांचं जे मागील 1 महिन्यामध्ये जो त्यांचा शैक्षणिक मागं पडलेला आहे त्याचा आम्ही जादा तासिका घेऊन निश्चितपणे आम्ही त्यांचं नुकसान जे झालंय ते भरून काढू. संच मान्यतेनुसार 14 शिक्षक, 1 मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे आहेत. सर, ते उपमुख्याध्यापकाची नेमणूक ही संस्थाच करत असते आणि त्यांच्या प्रस्तावाला शिक्षणाधिकारी मान्यता देतात. त्याला वैयक्तिक मान्यता म्हणतात. त्याला वैयक्तिक मान्यता मिळालेली आहे. उपमुख्याध्यापक म्हणून यांची मान्यता मिळालेली आहे. म्हणजे ते अधिकृत आहे. मग आता त्यांनी काल बोलताना स्पष्टपणानं सांगितलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना एक संधी दिली जाईल आणि जर त्यांचं म्हणणं चुकीचं असेल, त्यांचा खुलासा जर असमाधानकारक असेल तर त्यांच्यावर 1981 नियमावली महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा समितीनुसार 100% कारवाई प्रस्तावित केली जाईल. त्यांनी काही रजा दिली होती का नाही हे मी सगळे अभिलेख तपासून त्याच्यावर निर्णय घेतो. एक लक्षात घ्या, जर असं घडलं असेल तर 100% खाजगी शाळा संहितेमध्ये ज्या काही शिस्त व अपीलमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार 100% कारवाई होईल.